तर आजच्या सेक्शनमध्ये आपण डेबिट नोट व्हाउचर काय असते हे पाहणार आहोत। डेबिट नोटला आपण परचेस रिटर्न सुद्धा म्हणू शकता, पण डेबिट नोट्स जे आहे, जर आपल्याला व्हाउचरवर आपण टॅलीमध्ये आहोत, इथं व्हाउचरवर गेलो तर डेबिट नोट व्हाउचर मला ओपन करायचं असेल तर अल्टर F5 ही की प्रेस करायची आणि डेबिट नोट व्हाउचरवर आपण जाऊ शकता। ॲक्च्युली डेबिट नोट व्हाउचर कशासाठी वापरलं जाते? खरेदी केलेला माल एखाद्या सप्लायरकडनं आपण खरेदी केलेला माल जर आपल्याला वापस करायचा असेल, रिटर्न करायचा असेल तर आपण डेबिट नोट व्हाउचर वापरू शकता। तर उदाहरणार्थ आपण एक ट्रान्झॅक्शन घेऊ या ठिकाणी की डेबिट नोट व्हाउचरचा वापर कसा केला जातो। सपोज परचेस गुड्स फ्रॉम विनस ब्रदर 5000 रुपीज, म्हणजे विनस ब्रदरकडनं 5000चा माल आपण घेतलेला आहे, बट रिटर्न गुड्स टू विनस ब्रदर 2000, परंतु आपण विनस ब्रदरला त्या 5000 मधला 2000चा माल आपण वापस करत आहात। म्हणजे एक तर आपण माल घेतला होता विनसकडनं 5000चा आणि घेतल्यानंतर त्या मालामध्ये काही आपल्याला त्रुटी वाटली, काहीतरी वाटलं की बाबा हे माल बरोबर नाही, त्यातनं आपण 2000चा माल आपण वापस करत आहोत। अशी एंट्री आपल्याला पास करायची आहे। चला तर आपण पाहूया की एंट्री कशी केली जाते। तर पहिल्यांदा विनसकडनं 5000चा माल घेतला, ही पहिली एंट्री आपल्याला पास करावी लागते। त्यासाठी F9 की प्रेस करायची। ॲज व्हाउचर घेण्यासाठी कंट्रोल H दाबायचं, ॲज व्हाउचरवर जायचं, ॲज व्हाउचर मोड हा ओपन करायचा। त्यानंतर पार्टीचं नाव घ्यायचं विनस ब्रदर्स। विनस ब्रदर ही पार्टी आपण घेतलेली आहे। विनस आपण ब्रदरला आपण काय घेतलं, सॅनिटरी क्रिएटरमध्ये घेतलं, कारण याच्याकडनं आपण माल घेत आहोत, म्हणजे याला सॅनिटरी क्रिएटरमध्ये टाकायचं, या ग्रुपमध्ये टाकायचं आणि विनस ब्रदरकडनं कितीचा माल घेतोय आपण, तर विनस ब्रदरला आपण 5000चा माल घेत आहोत तर 5000 असं लिहायचं, एंटर करायचं, एंटर करायचं। या ठिकाणी न्यू रेफरन्स म्हणून येते, आपला रेफरन्स न्यू घेतला आपण, एंटर करायचं। आता दुसरी एंट्री परचेसला करणं गरजेचं आहे। परचेस हे जे लेजर आहे हे पण आपल्याला तयार करावं लागते, कारण 5000चा माल आपण परचेस केलेला आहे, तर परचेस या ग्रुपला परचेस अंडरमध्ये घ्यायचं, हे तर आपल्याला माहीत आहे। आपण परचेस ग्रुपला परचेसमध्ये घेतलं आणि एंटर करायचं आणि ही एंट्री पास करायची आणि ते लिहायचं बिंग परचेस गुड्स फ्रॉम विनस ब्रदर ₹5000 ऑन क्रेडिट, अशी एंट्री करायची आणि या एंट्रीला आपण सेव्ह करायचं। नेरेशनमध्ये असं लिहायचं, नेरेशन लिहायला आपण लिहिलंच पाहिजे, एंटर करायचं। आता मला 5000चा माल तर मी घेतला, 5000ची एंट्री झाली माझ्याकडे, परंतु मला तर त्यातला 2000चा माल वापस करायचा आहे, तर अल्टर F5 दाबायचं। काय दाबायचं? अल्टर F5। आता टॅली प्राईममध्ये जी शॉर्टकट की आहे डेबिट नोटसाठी, अल्टर F5 दाबायचं, तर आपण डेबिट नोट व्हाउचरवर जातो। म्हणजे नवीन शॉर्टकट की आहे, जुन्या व्हर्जनमध्ये वेगळी शॉर्टकट की होती, आता ही नवीन शॉर्टकट की आहे, अल्टर F5 दाबायचं, डेबिट नोट नावाचं व्हाउचर आपल्याला ओपन होते। त्यानंतर इथं आपल्याला ज्या पार्टीला आपण माल वापस करावं त्या पार्टीचं नाव लिहायचं। तर विनसला आपल्याला माल रिटर्न करायचं आहे, विनसचं पार्टीचं नाव घ्यायचं। आता आपल्याकडे आहे ती विनसची पार्टी आणि त्यातला कितला माल आपण वापस करावा, 2000चा, 2000 आपण लिहायचं असं, एंटर करायचं। आता या रेफरन्स ॲडजस्टमेंट रेफरन्सवर आपण जाता, आता दाखवते ॲडजस्टमेंटमध्ये आपण 5000चा माल विनसकडनं घेतला होता, याच्यातनं आपण 2000चा माल वापस करत आहोत, एंटर करायचं आणि याला रिटर्न परचेसलाच करू शकता एंट्री, किंवा परचेस रिटर्न नावाचं वेगळं लेजर तयार करू शकता आणि त्याला पण एंट्री करता येईल। सध्या आपण परचेसलाच घेऊन टाकून देऊ, दोन्ही एकच आहे, एंटर करायचं, एंटर करून या एंट्रीला आपण असं सेव्ह करू शकता। ही एंट्री आपण सेव्ह केली। आता मला डिटेल पाहण्यासाठी मला व्हाउचरवर इथे या ठिकाणी डिस्प्लेवर जायचं, अकाउंट बुकवर जायचं आणि आता आपण विनसचं लेजर आपण घेणार आहोत। लेजर्समध्ये जाऊ होता आणि विनसचं लेजर आपण घेऊ होता विनस। तर विनसची जी आपली जी माहिती घेतली, विनसला आपण पहिल्यांदा 500चा माल घेतला होता, खरेदीचं पेमेंट पण केलं आपण 500। त्यानंतर विनसकडून 5000चा माल घेतला होता, त्यानंतर आपण त्याचा 2000चा माल वापस केला। तर आता विनसचे आपण किती पैसे देणार आहोत ते आपल्याला दाखवते, या ठिकाणी करंट क्लोजिंग बॅलन्स दाखवते आपल्याला इथं 3000। हे असं आपल्याला करता येते। आता हे सगळ्या एंट्री आपल्याला अशाच करायच्या आहेत। तर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि इतरांना पाठवा।